नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा साहिल झोंले ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अशी अपेक्षा करतो. आणि आपल्याकडं आयफोन किंवा माईक उपलब्ध नसल्यामुळे आपण मागून डबिंग करतो आहे, कारण की पावसाळा वगैरे आहे तर आवाज क्लिअर येत नाही. बघू शकता आमच्या इथं पावसाळा कशा प्रकारे सुरू झालेला आहे. बघू शकता तुम्ही, पाऊस पडतोय. आणि आत्ता आपण आलेलो आहोत सलूनमध्ये. आता बाहेर जायचं आहे बोलल्यावरती आपल्याला जरा टकाटक जायला पाहिजे, म्हणून आपण आलो आहे आपल्या सलूनमध्ये. सो जाऊया आपण आतमध्ये, चला. आणि बघू शकता आपण आता सलूनमध्ये आलेलो आहोत आणि आपल्या सलूनचं नावच आहे आपला सलून. आणि आपल्या सलूनचे मास्टर अंकिश दादा या ठिकाणी आज थोडेसे आजारी असल्यामुळे आपण आज त्यांच्या मोठ्या भावाकडून शेविंग करून घेणार आहोत. आणि विचार चालला होता की थोडीशी केसं पण कापू का, पण नंतरला विचारायला नको. अर्धा तास झाला तरी अजून आपला नंबर लागलेला नाही. डोका दुखायला लागला आणि मी आलो होतो 100 सूर्यनमस्कार, 100 पुशअप्स आणि स्क्वॉट्स मारून आणि डायरेक्ट न आंघोळ करताच सलूनमध्ये धाव घेतलेली आहे. आणि आपलं सलूनमधलं काम आटोपल्यानंतर आपण निघालो आहे घराच्या वाटेवर. बघू शकता पाऊस पडताच आहे आणि आमच्या आजूबाजूचा परिसर. आता आपण निघालो आहे आपल्या घराकडे. हा आमचा धाटा MIDC एरिया आहे. पुढे चाललोय निघालोय आणि आपल्या गावात एंट्री घेतलेली आहे. आणि फ्रेश वगैरे होऊन मस्तपैकी जेवून आपण निघालो दुपारी 2:30 वाजता. सोबत आमचे निखिल दादा, आमचे मित्र एका हाकेवरती लगेच आले ते. आणि आपण चाललो आहे आता. बघा व्हिडिओमध्ये पुढे समजेलच. ढगाळ वातावरण आणि पावसाचं वातावरण होतं. मध्येच आपण थांबलो वर्षाला आणि एक टी-शर्ट घेतली नवीन. बघू शकता आमची इथली रोहातली शिवसृष्टी. आणि हा आमचा गार्डनचा परिसर आहे. समोर नवीन हॉस्पिटल सुरू झालेलं आहे. आणि थोड्याच वेळात तुम्हाला आमची नदी दाखवतो. नदीला भरपूर पाणी आलेलं आहे. आणि जाताना हे दृश्य तुम्ही पाहताय आणि आल्यानंतर काहीसं वेगळंच होतं. शेवटला व्हिडिओ दिलेली आहे. पुलाच्या वरनं पूर्ण पाणी जातं आहे आणि आपण चाललो आता. आष्टम लागलेलं आहे आपल्याला गाव. आष्टममधून आपण पुढे जाणार आहोत आपल्या रोहा रेल्वे स्टेशनवरती. बघा. आणि फायनली आपला रोहा रेल्वे स्टेशनसुद्धा आलेला आहे. सो आपण आता इथं उतरणारच आहोत. आलेलो आहोत स्टेशनवरती. बघू शकता आमचा रोहाचा रेल्वे स्टेशन. जास्त गर्दी नव्हती. ही आपली ट्रेनसुद्धा इथं लागलेली आहे आणि आपण चाललो आता आपली सीट पकडायला. आणि मला भेटलेली आहे सीट. नेहमी आपला चौथा डबा फिक्स असतो. बघू शकता नेहमी मी चौथ्या डब्यातच बसतो. आणि हा ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता दाट होती. आणि आपण आता दुसऱ्या साईडचा आपला प्लॅटफॉर्म बघणार आहोत. बघू शकता. वा, पावसामुळे काय निसर्गरम्य असे दृश्य झालेले आहेत. सो स्टेशनवरचा हा वातावरण तुम्ही बघू शकता. मी इकडं पाठीमाग आहे आणि ही आपली ट्रेन. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या साहिल झोंले ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. खरं तर मला लागेल की कॉलेज दिवसानंतर आज दीड वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर ही व्हिडिओ बनवतो आहे मी. चाललो आहे कुठेतरी बाहेर निघालो आहे. घरची परमिशन घेऊन चाललो आहे. पण पहिल्यांदाच कुठेतरी असा बाहेर एकटा चाललो आहे मी. प्रवास कसा असेल, काय असेल, सगळी उत्सुकता लागली किंवा कसं जमेल. आणि ही माझ्यासोबत कोणीच जोडणार नाही आहे, म्हणजे कोण जुडणार नाही आहे. मी एकटाच आहे. माझी ही एक सोलो ट्रिप म्हणता येईल तुम्हाला.
आणि जिथे मी चाललो आहे हा ट्रिपचा ठिकाण नाही आहे. एक गेल्यावर तुम्हाला समजेल, पण तो ट्रिपचा ठिकाण नाही, पण इथं लोक भरपूर पर्यटक गर्दी करतात. आणि मी खास करून ही ट्रिप कशाला म्हणते, कारण की ट्रेनमधनं माझा पूर्ण प्रवास असणार आहे. या निसर्गाच्या सानिध्यात आणि पावसाचा आनंद घेत मी त्या ठिकाणी जाणार आहे. एक माझी सोलो ट्रिप म्हणता येईल. आणि नक्कीच माझी ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वांना नक्की आवडेल. आणि मी कुठं जातो हे पण नक्की बघा. आणि आवडले तर नक्कीच कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि ट्रेन सुरू व्हायला काहीच वेळ बाकी होता, म्हणून आपण येऊन आपल्या सीटवर बसलेलो आहोत. जरा बघत होतो आणि फायनली ही ट्रेन आपली सुटलेली आहे. 4 वाजलेले आहेत. पाऊस पडतोय, बघू शकता तुम्ही. ट्रेनला जास्त गर्दी नसल्यामुळे जरा मजा आली. आजूबाजूचा निसर्ग तुम्ही बघू शकता. आणि आपली ही ट्रेन आता आपटा स्टेशनवर थांबलेली आहे, म्हणून थोडासा कॅमेरा माझ्याकडे फिरवला. बोलू जरा बघूया हेअरस्टाईल वगैरे आपली व्यवस्थित आहे ना, कारण की इम्प्रेशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट चीज आहे असं मला वाटतं आहे. आणि आपण थोडंसं इकडं तिकडं बघितलं, जरा समोरनं माणसं वगैरे बघू होती, मग बोलो. आणि शेवटी आपण पनवेलला पोचलो आहे. सार्वजनिक जागा असल्यामुळे किंवा सार्वजनिक ठिकाण असल्यामुळे व्हिडिओ लगेच काढता येत नाही. आणि आपण रेडी आहोत आता पनवेलवरून पुढे जायला. सो आपल्याला लोकल भेटलेली आहे आणि लोकलमध्ये जागासुद्धा पण एकदम खिडकीजवळ. दमलो आहे थोडासा. गर्दी पण जास्त असते. चढताना लोक एकमेकांना धक्काबुक्की करतात. सो आणि लोकलमध्ये चढल्यानंतर मला पहिला आठवला नुकताच घडलेला प्रकरण मुंबईमधला. सो चला तुम्हाला मी एक ट्रेनचा नजारा दाखवतो. थांबा 1 मिनटं. बघू शकता आपली लोकल. उगाच जागा सगळ्यांना भेटे पण लोक गर्दी करतात. आणि फायनली आपली ट्रेन सुटलेली आहे. सो आता बघूया आपली ट्रेन नेमकी कुठे जाऊन थांबणार आहे. आणि मित्रांनो, आता वाजलेले संध्याकाळचे 7:30 आणि आपण पोचलो आहे CSMT आपल्या स्टेशनवरती. आणि मी चाललो आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 18वरती. आपली ट्रेनसुद्धा इथं लागलेली आहे. ट्रेनचं नाव सांगणार नाही. आणि शेवटी जनरल डब्यात आपल्याला जागा मिळाली आहे, खिडकीजवळ एकदम परफेक्ट. आणि बाहेर आलो थोडासा व्हिडिओ बनवायला, मुंबईचा नजारा दाखवायला. पण कालवा असल्यामुळे आणि आपली क्लिअरिटी जास्त नसल्यामुळे पण थोडंसंच बघितलं. खरं तर आता सुरुवात झाली आपल्या मोठ्या प्रवासाला. आणि तुम्ही म्हणाल की जनरल डबा मग स्लीपर बुक करायला पाहिजे होते, पण मी प्रयत्न करत होतो पण मला जमलं नाही. सो आपण आता जनरल डब्यातून जाणार आहोत. आणि मस्त खिडकी जागा भेटलेली आहे, काय टेन्शन नाही. अर्धा तास मी आधीच पोचलो ट्रेन सुटायच्या आधी. आणि उत्सुकता लागलेली आहे की कशाप्रकारे आपण हा प्रवास करणार आहोत. आणि चला तुम्हाला मी आता थोड्याच वेळात आपली सीट पण दाखवायला नेतो आतमध्ये. सो शेवटपर्यंत राहा आपल्या व्हिडिओमध्ये. पाऊस पडत होता म्हणून मी ह्या व्हिडिओचा आवाज काढला आणि मागून डबिंग केलेली आहे. चला आपण जाऊया आतमध्ये. बघू शकता ही पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरती लाईन लागली होती ट्रेनसाठी.
बघा किती शिस्त पद्धतीने CSMTवरती ही लाईन लागलेली आहे ट्रेनमध्ये चढण्यासाठी. आणि ही आपली बोगी. चला तर मग थोड्याच वेळात आता आपला प्रवास सुरू होतो आहे. आपण आपल्या सीटवर जाऊन बसणार आहोत आणि बाहेरून तुम्हाला खिडकीतला आपण सगळे नजारा दाखवणार आहोत. बघू शकता. आणि आपण आता आपला हा ट्रेनचा प्रवास सुरू झाला आहे आपण पाहतोय. सो चलो, एक आरशात बघून स्माईल छोटीशी. आणि आपण आता निघालो आहे मुंबई, दादर, ठाणे, कल्याण, कर्जत करत तर पुण्याला निघणार आहोत आपण. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा. आणि रात्री 12-12:15 आपण पुण्याला पोहोचलो होतो. थोडीशी झोप लागल्यामुळे जरा मी झोपतो. आणि तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर मग तुम्हाला एक फरक जाणवला असेल की आज माझी टी शर्ट ही ब्लू आहे, बॅग ही माझी ब्लू आहे आणि आपण घातलेले शूज ही आपले ब्लू आहेत. सो मॅचिंग. आणि आपली ट्रेन पुन्हा एकदा पुण्यावरनं रवाना झालेली आहे. सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज जंक्शन आणि जयसिंगपूर करत पुढे निघालो आहे आपण. चला बघूया हा ट्रेनचा प्रवास. आणि झोप लागली होती आणि डायरेक्ट उठलो सकाळी 6 वाजता. सो हा सकाळचा नजारा आपण या मोबाईलमध्ये शूट केला. आणि बघू शकता इकडची शेती ही पद्धती, तुम्ही जागोजागी तुम्ही शेती बघू शकता. सुंदररित्या शेती केलेली आहे या ठिकाणी. वेगवेगळे शेतीचे प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आणि वेगवेगळे झाडं असेल किंवा फळं असेल किंवा ऊस असतील यांची देखील या ठिकाणी लागवड केलेली दिसते आपल्याला. हे बघा, वाव, काय सुंदर पद्धतीने दूरपर्यंत आपल्याला शेती केलेली बघायला मिळते. खूप सुंदर एक अनुभव आला या ठिकाणी की खूप सुंदररित्या शेतीचे हे प्रकार मला बघायला मिळाले. आणि आपण ते लगेच व्हिडिओ शूट केले. बघू शकता जागोजागी सगळ्यांनी शेती वगैरे केलेली आहे. आणि फायनली मित्रांनो, जी आतुरता होती तिथे आपण पोचलेलो आहोत. समजलं तुम्हाला स्टेशनला खाली उतरल्यावर मी कुठं नेमका पोचलो आहे. आणि